नमस्कार. आज आपण महाराष्ट्र सरकारच्या काही अशा महत्त्वाच्या निर्णयांबद्दल बोलणार आहोत ज्याचा थेट परिणाम आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर होतोय. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. सरकारी कामात होणारा उशीर, विशेषतः जमिनीच्या कामातला, हे आपल्या सगळ्यांचीच डोकेदुखी असते, नाही का? पण आता वाटतंय की हे चित्र थोडं बदलणार आहे. चला सगळ्यात आधी बघूया भूमी प्रशासनात काय मोठा बदल होतोय ते. सरकारने जमीन मोजणीच्या प्रक्रियेतली एक मोठी अडचणच दूर करायचं ठरवलंय. म्हणजे विचार करा, आधी कसं होतं? सरकारी प्रकल्पासाठी जमीन मोजायची आहे, पण काम सुरूच व्हायचं नाही का? तर आधी फी भरा. आता ही फीची प्रक्रिया तशी छोटी, पण तिच्यामुळं मोठमोठे प्रकल्प अडकून पडायचे आणि त्याचा खर्चही उगाच वाढत राहायचा. तर हा सगळा उशीर टाळण्यासाठी सरकारने आता नवीन नियम आणलेत. पाहूया नक्की काय बदललंय आणि जमीन मोजणीची प्रक्रिया कशी सुसाट होणार आहे. हे बघा, हा आहे सगळ्यात महत्त्वाचा बदल. आता अर्ज आला की थेट मोजणीचं काम सुरू होणार. फी भरण्याची वाट बघत बसायचं नाही, ती प्रक्रिया बाजूला सुरू राहील. या एका छोट्याशा बदलामुळे कामाचा वेग प्रचंड वाढणार आहे, हे नक्की. आणि इतकंच नाही, कामाला आणखी वेग यावा यासाठी सरकारने तब्बल 200 लायसन्स असलेले प्रायव्हेट सर्वेअर नेमले आहेत. म्हणजे आता ही टीम थेट मैदानात उतरून पेंडिंग असलेली सगळी प्रकरणं मार्गी लावणार आहे. आणि या सगळ्याचा परिणाम काय? तर जिथे आधी महिन्याच्या महिने जायचे, तिथे आता जमीन मोजणीचं काम फक्त 15 ते 30 दिवसांत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. हा खरंच खूप मोठा दिलासा आहे. आता बघा, हे सगळे बदल करायचे म्हणजे माणसं पण लागणार, बरोबर? म्हणूनच सरकारने भूमी अभिलेख विभागात एक मोठी नोकल भरती जाहीर केली आहे. ही एक मोठी संधी आहे. अगदी बरोबर. भूकर्मापक म्हणजे सर्वेक्षक पदाच्या तब्बल 903 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. यातून राज्याची भूमी प्रशासन यंत्रणा आणखी मजबूत केली जाणार आहे. आणि ही भरती अख्ख्या महाराष्ट्रात आहे. आपण पाहू शकतो की कोकण विभागात सगळ्यात जास्त म्हणजे 259 जागा आहेत, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 210 जागा आहेत. म्हणजे प्रत्येक विभागात चांगली संधी आहे. बरं, मग या पदासाठी अर्ज करायचा असेल तर काय लागेल? शिक्षणामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा 10वी सोबत ITI केलेलं असावं लागेल. सोबतच मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं सर्टिफिकेटही आवश्यक आहे. आणि वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षे. आता सगळ्यात महत्त्वाचं पगार. या पदासाठी 19,900 ते 63,200 रुपयांची वेतनश्रेणी आहे. म्हणजे एक चांगली स्थिर सरकारी नोकरीची ही संधी आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 24 ऑक्टोबर 2025. त्यामुळे जे कोणी पात्र आहेत त्यांनी वेळेत अर्ज नक्की करावा. बरं, हे झालं जमीन आणि नोकरीचं. पण सरकार फक्त एवढ्यापुरतंच मर्यादित नाहीये. इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या रोजच्या जगण्यावर होतोय. सध्या जगात जे काही सुरू आहे त्याचे परिणाम आपल्यावर होऊ नयेत म्हणून सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा व्यवस्थित राहावा आणि कोणी साठेबाजी करू नये यासाठी ESMA म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू केला आहे. म्हणजे आपल्या घरातला गॅस पुरवठा तरी सुरळीत राहील. आणि याच जागतिक अस्थिरतेचा परिणाम आपल्या खिशावरही दिसतोय. सोनं चांदीचे भाव तर अक्षरशः आभाळाला भिडले आहेत. यावरून बाजारात किती अनिश्चितता आहे याचा अंदाज येतो. तर जमीन मोजणीतला बदल, नवीन नोकर भरती आणि गॅस सिलेंडरचा पुरवठा या सगळ्या गोष्टींकडे एकत्र पाहिल्यावर काय दिसतं? चला या सगळ्याचा थोडक्यात आढावा घेऊया. थोडक्यात सांगायचं तर 1. जमीन मोजणी आता खूपच वेगाने होणार आहे. 2. तरुणांसाठी तब्बल 903 सरकारी नोकऱ्यांची संधी आहे. आणि 3. सरकार गॅससारख्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा नीट राहावा यासाठी लक्ष ठेवून आहे. हे सगळं एका अधिक कार्यक्षम प्रशासनाकडे झालेली वाटचाल दाखवतं. पण शेवटी प्रश्न हा उरतो की प्रशासकीय कामांना वेग देणं, नवीन नोकऱ्या निर्माण करणं आणि जीवनावश्यक वस्तूंची काळजी घेणं, सरकारची ही पावलं महाराष्ट्राच्या विकासाला खरंच एक नवी गती देतील का, यावर विचार करायला हरकत नाही.